मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्मजन्म। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नायकिनकट्टे लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू स्वामेले 4 दिवसाचे वास्तव्याचे संदर्भांतू गांवचे सर्वही जनानं तांगेल यथानुशक्ती तांणी देवस्थाना येवन रामदेव वीर विठ्ठलाल की स्वामेले सेवेक पात्र जाले। ते नैशीची मस्त लोकांनी हे मोक्कामाचे संदर्भारी तांगेले वैयक्तीक कशी तांकां सेव करचे जाता तांगेलीतले तांणी वॉलंटियर जावन घेवन की ना अन्य रितीन मस्त रितीन तांणी हांगा पाविल्ल आसाचे। आनी आतांची हाजे बद्दल तुमकां हे वेदिकेचेर स्वामेले उपस्थितीर सर्व लोकांक तांगेले विशय की प्रस्ताव केल्लो आसा। संपूर्ण सर्व लोकांक आतां सांगिल्ले प्रमाणे 5 दिवसाचे आमकां मुक्काम आशिल्ले। 1 दिवस कमी जाले वय बट अनिरीक्षित जावन घेवन अशी एक हें जालें। जर आमकां गोत्त आशिल्लें आसल्यार म्हळ्यार आमी ते डेट दिसतना आमी निर्णय पळोवचे गेले नाशिल्ले, खाली तारीख मात्र पळयले। कडेर वापस आमी पळयतना कळ्ळें की अतिरिक्त एकादशी आसा म्हणून। सो ते पयलें कळिल्लें आसल्यार तेन्ना 4 जाता आशिल्ले, 5 जायनाशिल्ले, 4 जावचे आशिल्ले। किंतु आतां कसन जालें म्हळ्यार कोण घेवन कडेर आतां 4 येवन घेवन पावले। किंतु एक कसन की म्हळ्यार आमगेले 1 दिवसाचे मोक्कामही कमी जाले, किंतु तुमगेले वयके एक कमी जाले। कसन कमी म्हळ्यार हे पंत नाटक एक कमी जाले। ना जाल्यार केन्नाय स्वामीन आयलतना एक तुमगेले एक नवीन एक नाटक हांगा हे वेदिकेचेर जाल्लें आसा। हाजे पंत 2 नाटक स्वामेलेद्राक एक म्हालगड स्वामीन आसतना 2 पंत नाटक हांगा घडिल्ले आमकां उडगास आसा। तदनंतर स्वामीन वापस ते स्क्रिप्ट बरोवन घेवन हाडिल्ले वयकेच आमकां उडगास आसा। तितले एक नाटक एक हांगा घडिल्ले आमकां उडगास आसा। 1 वर्स मुक्काम वयके थोडे कमी जाले आनी समय वयकेची कमी आशिल्ल्या जेन्ना नाटक वयके करचेक अवकाश मेळना। किंतु मुक्कामेल दिवसांतू नाटक करता तितले एक समय अवकाश हांगा दिवचे तशी आमी तितलो आमी एक प्रयत्न करताले। आतांची सांगिल्ले प्रमाणे एक वास्तव्याची एक व्यवस्था आसली म्हळ्यार येवचेक वयचेक की राबचेक की नाजाल्यार मोक्काम करचेक एक अवकाश मेळटा। आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामी 2016क हांगा लक्ष्मी वेंकटरमण देवस्थान नूतन मंदिर जाल्या नंतर देवा प्रतिश्ठ करचेक स्वामी हांगा आयले मोक्कामाक। ताजे पयलीं केन्ना आयले स्वामी? 1984। तदनंतर केन्ना आयले? 2016 आयले। 16 वर्ष आनी 16 वर्ष कितले जाले? 32 वर्ष। 32 वर्षा नंतर स्वामी वापस नायकिनकट्टेक मुक्काम आयले। 2016 2024 8 वर्षांतू 2 की 3 पंत स्वामी हांगा येवन पावलेचे, 4 पंत स्वामी हांगा येवन घेवन पावलेचे। अर्थात तुम्ही तशी व्यवस्था व्यवस्था थोडे सान आसा हे आसा, किंतु मन होड आसा स्वाम्याक आपोवका, स्वाम्यान येवका, स्वाम्यान आशिर्वाद करका, स्वाम्यान हांगा राबका, स्वाम्यान आमकां कसले तरी मार्गदर्शन करका। जाग कितलो होड आसा, कसन हें आसा। थोड्याची अनानुकूल जाता येवचेक वचचेक। एक हवन केलें म्हळ्यार उठू धुवर थंय भोंवता। लोकां कडेन सकल वच म्हूण सांगचें ना, वयर बस म्हूण घेवन सांगचें जायना। म्हळ्यार इतले एक नमुन्याचे जाता। अभिशेक करता म्हळ्यार लोकांना भायर राबका पडटा। सो मस्तितले तरेचे हे आसा आनी उपाय ना। आनी सरकारा निमित्तान लागीं 8 सेंट्स रोडाक गेले, उरिल्ले एक 2 की 3 सेंट्स मात्र आतां उरले। सो तशें आसतना आतां वापस एक हांगा एक प्रस्ताव दवरला की एक हांगाचे
बगलेना आशिल्लो तसलो जागो घेवका म्हणून तांणी प्रस्ताव आमगेल्याक हाडले कडेन आमी सांगलें तुमी पयले मिटींग करा, जनाले अभिप्राय कशी आसा पळया, जन वैक्याची ताका ओप्पीक दिता की कितें, फाल्याक तुमी मुखार सुचे जनाल नाका रे ते जागो म्हणून 4 लोकांक सांगचे कडेर आनी खंय की हें जावचें भिनाभिप्राय नाका, उट्टू जनान मेळ घेवन उट्टुलो कलमनांत आसलो म्हळ्यार खंडीत घेयाची म्हणून घेवन आमी तेन्ना तांकां प्रस्ताव केले. आनी तुमी कशी घेवका कितें करका, तुमी एक बजेट प्लॅन करा, खंय घेताची, कितले घेताची, कोणाक हें एक दिवचें, एक दान करचें, एक भूदान करचें, कोणाक एक अवकाश आसा तांकां भूदान करता जाल्यार एक अवकाश मेळटा 1 सेंट्सा की 1 स्क्वेअर फिटाक चदर अडीक अशी कसाने तरी तुमी एक हें केलें री तुमकां हिची चड भारपणाशीची देवाल अनुग्रहान तेही जाता म्हणून आमी तांकां हें केलें. तेन्ना तांणी सांगिल्लें की सुवर्ण संभ्रम आसा त्याची वेदिकेचेर त्याची स्वामेल उपस्थितीन तूं हे एक विशय प्रस्ताव करून जनांक आमी सांगता म्हणून तांणी सांगिल्लें. त्या प्रमाणे आयच्या दिवसाक तशी कालच्या दिवसाक वैक्याची तुमी प्रस्तावन केल्लो आसा आनी मुखावेल दिवसान तूं लगत आशिल्लो तसलो जागो वापस ते वेंकटरमणाल वैभव वाडची कितें री तोचीची मुखावेल दिवसान तूं ताका जावक आशिल्लो तसले ताका योग्य समय केन्ना दिसता तो तागेले वैभव तोचीची अभिवृद्धी करूसून घेतालो. तदनंतर आजी सरप्राईज म्हळ्यार तांगेले चातुर्मास पळया विचार करूं का, आमी केन्नाय हें करतात की आमगेलें विजन तेन्ना तशी उरका, जाता ना जाता मुखावेल प्रश्न, चातुर्मास जाता जायना कसं नाही कितें ते मुखावेल विशय, किंतु एक विचार उरका की ते हाका आमी वच का म्हणून घे ते हाका केन्ना तरी एक दिवस आमी केन्नाय हें सांगताची की विचार होड करा आनी विचार होड आशिल्ले प्रमाणे तुमी मुखार सरा. इंग्लिशान सांगतात की थिंक बीग अचीव बीग म्हणून आमी केन्नाय सांगतात. आमगेली विजन तशीच केन्नाय होड आलोचन करचें जाता की ना आमकां गोत ना, किंतु केन्ना तरी तुमगेले देव अनुग्रह करता म्हणल्यार आमकां गोत आसा. त्या प्रमाणे तुमी वैके एक होड विचार दवरले, मोक्काम सोडून घेना तुमी चातुर्मासाक तुमगेले दृश्टी गेल्लो आसा. सो ते दृश्टी प्रमाणे हांगा ही कशें न्हय जाग्याचे अभाव आशिल्ला जन ताजे जागेकय तुमी वेवस्थ करका म्हणून तुमी आलोचन केल्लें आसा. कितें म्हळ्यार गांवच्या लोकांक कशी सहन करून घेवचें जाता, अरे आमकां गोत आसा कशी कितें म्हणून, किंतु चातुर्मास म्हळ्यार परगांवतल्यान लोक आनी येताची तेन्ना तांगेले वेवस्थेन तूं उठूची जबाबदारी तुमगेल्या आंगार पडटा. सो त्या निमित्तान ताणें आतां प्रस्ताव केले. पळोवया देवाले जर अनुग्रह आसलो म्हळ्यार आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्याक संबंध पाविल तसले गांवांत तूं चातुर्मास करचें काम कसं नाही अभ्यंतर ना, किंतु समय जाव का फाल्यां म्हळ्यार जायना, समय जाव का, किंतु तो पर्यंत आतां 50-50 पर्यंत लक्ष उरो आमगेले मठाचे सार्ध पंचशतमानोत्सव घडचे आसा आनी त्या संदर्भार नायकन कट्ट्याचे लोकांनी मस्त रितीन आमकां सहकार करका, पर्तगाळी मठा येवका, पर्तगाळी मठाच्या उत्सवांत तूं सहभाग जावन हांगा तुमी कशी कार्यक्रमांत चंद रितीर आनी करूंक दितात तशीच आमगेले पर्तगाळी मठाचे कार्यक्रम वैक्याची चंद रितीर जावं तशी तुमगेले वैक्याची पात्र आसा. आनी मुखावेल दिवसांत तूं आमगेले मठाचे तर्फेन आमी प्रतिनिधी लोकांक आमी हें करताची, किंतु आमी वैयक्तीक जावन गेलो मठा तर्फेन पिठाधिपती जावन गेलो हे संदर्भार आमी सर्व लोकांक आमंत्रण केल्लें आसा. 27 नोव्हेंबर तुलेन 7 डिसेंबर 2025 पर्यंत एक 11 दिवसाचे महोत्सव आमगेले पर्तगाळी मठांत तूं केंद्र मठांत तूं घडता. ते महोत्सवांत वैक्याची तुमी सहभाग जावका. आमगेले हे मोक्कामा संदर्भांत तूं गांवतुल्यान परगांवतुल्यान तरी लोक आयलेची, त्या नयशीची बेंगलोर हांतुल्यान त्या नयशीची दुबय तुल्यान वैके लोक येवन गेलो तांणी सेव करून गेले. हेची एक स्वाम्या बद्दल आशिल्ली तसली प्रिती, गांवा बद्दल आशिल्ली तसली प्रिती, देवा बद्दल आशिल्ली तसली प्रिती हे दाखवून दिल्लें आसा. दुबय तुल्यान हांगा आयल्याची, लंडन तुल्यान हांगा लोक आयल्याची. सो तांकां एक स्वाम्याक आमगेल्या गांवांत तूं एक स्वागत करका, आमगेल्या गांवांत तूं स्वाम्या कडच्यान फलमंत्राक्षत घेवका म्हणल्यार एक भावना तांणी दाखवून दिल्या. तशीच आमगेले गुणाभिराम हे जप केंद्राक नांव आमी हांगा संबोधन केल्लें आसा. जर आमी आलोचन केलें आतां आमी राम नाम जप केलें, कितें की म्हळ्यार आमी पातपुजे बशिल्ले हांगा राम नाम जप चालू जाता. सो आमकां पातपूज सोडून घेवन हांगा येवचें जायना
आणि हांग जप आबल्यारी 5 पुजे लोकांक तांक ह्या जाता. सो दोन्ही एक पंत जाता आशिल्ले निमित्तानं मस्तीतले ह्या जाता आशिल्ले. आणि आतां सांगलें की स्वाम्याला म्हळ्यार 2-3 लोक येवन घेवन स्वाम्याला काम वय आमगेले मठाचे काम आशिल्ले निमित्तानं मस्तीतले पत्रव्यवहार करचे कितें आमकां लक्ष दिवका पडटा. आतां 1 वर्साचे कार्यक्रम आशिल्ले जेन्ना तो व्यक्तीक आमी ताका डिक्टेट करचें ना, ताका सांगचें, ताण टायप करचें. सो असाल मस्तीतले कार्य बाहुल्य आशिल्लें जेन्ना हांगा आशिल्ले तेन्ना 1-2 होड कार्य आमी मुखारशिल्ले. आमी नायकीन कट्टेन तो आशिल्ले तेन्ना 1-2 कार्यक्रमाक आमी चालन दिल्लें आसा, पत्रव्यवहार मुखारशिल्लो आसा. आतां लक्ष्मी वेंकटरमण अनुग्रहान ते यशस्वी जावं तशी देवान हें करका. प्रस्ताव कडेर पत्रव्यवहार हांगा तुलेन मूं जाले, देवाल सन्निधानान तुलेन मूं जाले. आतां ते कशी यशस्वी जाता हें आमी आलोचन करचें तसले संदर्भ आसा. मुखावेल दिसान कोण येताले, जर कोण आयल्यार आमी खंडीत तुमगेले द्राक अभिव्यक्त करताले. सो त्या निमित्तान थोड्याची कार्यवत्तड कार्यबाहूल आशिल्ले. आनी आतांची सांगिल्ले प्रमाणे 1-2-3 कडेन वच्चे एक प्रस्ताव आशिल्लो. अवधानी कुटुंबियाले देवस्थानाक, तशीच शशीधर कडेरी गुरुप्रसाद तांगेले एक्वा म्हणले कंपनी, नीरम अशी 1-2 तांगेले ब्रँड आशिल्ले तसले उदकाच फॅक्टरीक तांणी आमकां आपोवच्याक तांणी प्रयत्न केले. आमकी एक मनांत कशें हें आशिल्लें की म्हळ्यार की पयले नायकीन कट्टे लोकांक मोक्काम कमी जालें. तांतू आमी भायर गेले री आनी खंय तरी हें जाता म्हळ्यार कितें आमगे एक चिक्के मनांत हें आशिल्लें. मोक्काम थोडे होड आसले री, 1 दिवस भायर गेले, 2 दिवस हांगा उरले आनी भायर गेले हें जाता. दिवसा भायर गेले म्हळ्यार आमकां फाल्यां मरे स्वामी मोक्काम दिले. स्वामी मोक्कामान कांय दीस नाची. स्वामी थंय गेलेच के, स्वामी हांगा गेलेच के, मरे मोक्काम खंय तर म्हणून फाल्यां तुमी आनी अशे अभिप्राय ह्या ना आमगो तसा. किंतु आमकां हे तसल संदर्भांनी हाडोत नाका म्हणल्यार आमगे विचार आशिल्लो. किंतु एक दिवसा भितर आमी दोनी कार्यक्रम करून घेवन दोनी लोक वैके संतुश्टीत जाले. आमगेले कार्य वैके जाल्ले आसा, तुमगेले वैकेची आयचे दिवसा वच्चे जाना सभा कार्यक्रम, फायचे दिवसा आमी भायर सरका, उरील 1 दिवसू. सो अशेल्यांनी आशिल्ले तेन्ना आनी मुखार म्हळ्यार आनी कितले वर्स वता सांगचेक जायना. सो त्या निमित्तान आमी चिक्के हेवटो आलोचन करून घेवन आमी तांकां अवकाश करून दिले. तांणी वैकेची संतुश्टीत जाले म्हणून आमी लेखताची. अंतू गुणाभिराम हें जप केंद्र आमी सांगिल्ले प्रमाणे कालच्या दिसाक सांगलें आमी गुणाभिराम कित्याक म्हूण दिल्लो आसा म्हणून घेवन. त्या न्हयशीची देवालेची एक गुण तुमी गुणाभिराम म्हणून घेवन आशिल्ला जेन्ना रामालेची 1-2 गुण आमी आलोचन केल्ले री ना आमी मनन करून घेवन आमगेले जिवनांत कशी आमी उपयोग करून घेवेत म्हणून सर्व लोकांन हें करीत. आमगेले रामाले अष्टोत्तरांतू एक संदर्भ येता. तांतू स्मित पूर्व भाशी म्हणून घेवन येता. स्मित पूर्व भाशी अर्थात स्मित म्हळ्यार मंद हास, पूर्व म्हळ्यार पयले, भाशी म्हळ्यार उलयतालो म्हणून. मंद हास घेवन घेवन पयलो उलयतालो तसलो प्रभू रामचंद्र देव हे तेगेले गुण. संदर्भ कशी की म्हळ्यार हांतुल्यान आमी खंयचे गुण घेवका म्हळ्यार कितें आमी सांगता आसाची. प्रभू रामचंद्र देव अयोध्याचो रायू, तसल रायू स्मितपूर्व भाशी. आमगेल्यांत कशें की म्हळ्यार एक राय जाल्यार आतां रायाले वताना आमी प्रस्ताव घालका, तागेले वचका, ताका सांगका, मागणी करका, म्हाका कशी अशी कश्ट आसा राया, मागेले ते कसने परिहार करचे जातकी म्हणून घेवन कोण प्रस्ताव घालका, त्या व्यक्तीन रायाले प्रस्ताव घालका. रायान प्रस्ताव करचे न्ही. किंतु हांगा कशी आशिल्ली की म्हळ्यार रामाले स्वभाव तोची जी आपणाले अयोध्यान तूं आशिल्ले तसले जना लेगी तोची स्वता वता आशिल्लो, तोची वचून घेवन तोची विचारता आशिल्लो. मंद हास जावन घेवन तोची विचारता आशिल्लो, तुगेले कसने तरी कश्ट आस रे, तुका कसने तरी त्रास जाता आसवे, मागेल कडच्यान कसने तरी तुका सहकार की नाजाल्यार तुका कसने तरी हांव वेवस्था करून घेवन दिवका वे म्हणून कोण पयलीं विचारता आशिल्लो. प्रभू रामचंद्र देवूची ते व्यक्तीक विचारतलो, तागेले जनपदाक विचारता आशिल्लो. ना 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 हांव रायू जनपदान मागेले घेवका, मागेले प्रस्ताव करका, म्हाका तांणी रिक्वेस्ट केले नंतर हांव तांगेले उलयता म्हणून घेवन असल तरेची केन्नाहीची
प्रभू रामचंद्र देवान दाखवून दिल ना. हांव रायू, हांव अयोध्याचो अधिपती, तांणी जनान येवन गेन म्हाका नमस्कार घालका, मागेले प्रस्ताव करका, तदनंतर हांव उलयता ना. प्रभू रामचंद्र देवाले तसले एक स्वभाव ना आशिल्ले. तो जना बद्दल इतले प्रीती आशिल्ली की म्हळ्यार स्वता तोचीची पयल उलयत आशिल्लो. तातूंत ताका सांगतना स्मितपूर्व भाशी तोची जावन जनाल एक पयल उलोवन घेवन तांगेले कश्ट तांगेले सुखांतू तो सहभाग जाता आशिल्लो. आतां आमगेले गूण कशी, आमगेले गूण कशी की म्हळ्यार येद्र आसल्यार पयले वयके उरलेनाच आमी. खंयचे पार्टी फंक्शनाक गेले म्हळ्यार पयलीं तो हॅलो म्हणो, पयलीं तो हाय म्हणो, कडेर हांव हाय म्हणटा म्हूण सांगता. कडेन हे दिकाचे वयके हांव कितें फस्ट हाय म्हणका, हांव कितें फस्ट हॅलो म्हणका, पयलीं तो म्हणो, ताका दिसना हांवें हांव, तो सांगता म्हाका तो दिसना, ताका हो दिसना, अशी म्हणत म्हणत लास्ट पर्यंत हाय हॅलो नाचिना. पार्टी जाता उठू जाता, फंक्शन जाता उठू जाता, लास्ट पर्यंत तोही हागेले उलयना, होय तागेले उलयना. कित्याक तांगेल अहंकार, तांगेल इगो मध्य येता. हांव कितें पयलीं उलोवका, तान उलोवचें जायना हांवें, तो आलोचना हांव कितें पयलीं उलोवका, तान उलोवचें जायना हांवें. अशी उलयत हेची मनान तूं अहंकार दवरून घेनास पळय, दोगी लोकां मध्य उलोवचें जायना. राम तशी न्हय आशिल्लो. तो खंयचेही जनपद असल्यार तोची स्वता जावन घेवन उलयत आशिल्लो. त्यातकून जर आमी असल एक रामाल एक गूण स्मितपूर्व भाशी हें जर आमी जालें म्हळ्यार तेन्ना जन आमगेले वट्टू येताचे. कितलेही तुगेले पयशे असल्यार वयके जन तुमगेले मागशी येना. येताले केन्ना पर्यंत, तुगेले पयशे उर पर्यंत येताले. पयशे जर खाली जाले म्हणून कल्ले म्हळ्यार नेक्स्ट दिवस तो ना तुमगे घराक. आतां पळया, रामाल इतलेक आमी हे श्रीमंत ते श्रीमंत अशी श्रीमंत जावका म्हणून आमी मस्त आलोचन करताचे. किंतु रामान सांगले की गुणान श्रीमंत जाया, लोक आपोआप तुमगे मागशी येता म्हणून रामान दाखवून दिल्लो आसा. आतां पळया, अयोध्यांतू केन्ना प्रभू रामचंद्र देवाक वनवासा वचका म्हणून सांगले. सांगिल ना, ताणेची आलोचन करून ताणें निर्धार घेतले. आतां अयोध्यांतू दशरथ आसा, बाकी तिनी पत्नी आसा, बाकीचे लक्ष्मण वैकेचे वनवासा भायर सरला, बाकी चौडुवां तांणी अयोध्यांत आसा. इतल्यांनी आसल्यार वैके रायू राज्यांत अशी लोक उठू थंय आसल्यार वैकेची प्रभू रामचंद्र देव वनवासाक भायर सरता म्हळ नंतर संपूर्ण अयोध्याचे पट्टणाचे सर्वही जन कोणाल मागशी वच्चे लागले, रामाल मागशी वच्चे लागले. अर्थात राया वैके सोडता साची, राज्य वैके सोडता साची, तांगेले घर वैके सोडता साची, तांगेले उद्योग वैके सोडता साची, कोणा कितें खाली रामा कितें सोडता. आनी रामाल कसं नासा म्हणून पळोवचें गेल्यार रामाल एक राज्य ना थंय, रामाल एक थंय कसन्याची रायभार ना, रामाल एक थंय आस्थान ना, रामाल एक पयशे ना, रामाल एक कसनेय ना. तसल रामाल मागशी कोण वता साची, सर्वही जन वता सा. आपणाल उठू सोण घेनू रामाल मागशी वता साची. कित्याक वता साची, एक कसं म्हळ्यार त्या रामान तूं आशिल्ले तसले गुण ते सर्वही जनांक आवडले. त्या निमित्तान सर्वही जन पद कोणाल मागशी वता आशिल्ले, रामाल मागशी गेले विना दशरथ रायू, दशरथ आमकां फाल्यां पळोवंक येता, दशरथाला एक मस्त पयशे आसा, राज्य आसा, अयोध्या आसा, कसने पळयलें ना. रामाल गुणाक मात्र पळोवन सर्व लोक रामाल मागशी भायर सरचे लागले. अर्थात तांणी पिशिवे ना. तांकां गोत्त आसा की रामालेगी कसनेचे आस्थान नाशिल्ले उरताले, तागेलेगी कसने पयशे नाशिल्ले उरताले, किंतु तो गुणान श्रीमंत आसा म्हणून गोत्त आसा. तागेल मागशी गेले म्हळ्यार आमकां निज जावन घेवन आमकां अनुग्रह मेळटा म्हणून सर्व लोकांक गोत्त आशिल्लें. तशीची आमी केन्नाय सांगतात, आमगेले समाज हाज्यान श्रीमंत पयशान श्रीमंत हें नाका. आमगेले समाज खादी गुणान श्रीमंत जाल्यार पुरो, बाकी उठू रितीरी आमगेले जन श्रीमंत जाताचे. गुणान एक गुण बरे गुण असल्यार पुरो, तो श्रीमंत जाता. आतां केन्नाय पळया, केलोपंता 2 आंगडी आसा ना, एक 10-15 आंगडी आसा. तुमी केन्नाय सांगताची हो गिरायकी मागेलोची म्हणून कितें सांगता तुमी? केन्नाय तुमी आलोचन केलें हो गिरायक आनी कोणालेगी वतना, हो गिरायकी मागेलेगी येता. हांव 2 रुपया चड केल्यार वयकी
मागेले गी येता कित्याक येता ताका गोत्तस की म्हळ्यार हागेले गेल्ले री हो बरे करून उलयता बरे करून म्हाका फोन करून घेवन एटेंड करता कसने कश्ट जाल्यार पयले घेवन घेवन तूं कसन जावका रे कितले जावका रे खंय पेटोवका कसने जावका केलो लोक कमीन दिताची किंतु फोन केलता फोन उबारनाची मरे हो काल हागेले उरलो नायला आतां अर्जंट ऑर्डर आसा हो पळयल्यार फोन उबारना तेन्ना ताका ते सर्विसान तूं कमीपण येता पयशे कमीन दिले प्रॉब्लम न्ही ऐन टायमार हात दिलो म्हळ्यार तेन्ना कसने करचेक जायना तेतकून बरे गूण दवरले मरे तो 2 रुपया चड घेतले रे अडना मरे हांव रात्री वयके फोन करून घेवन ऑर्डर दितले रे तो घेवचेक रेडी आसा तसलो व्यक्ती म्हाका खंय मेळता ताजे किंत हांव 2 रुपया दिवन घेवन 360 दिवस आराम उरयत न्ही ताजे किंत 4 रुपया कमी दिवन घेवन 6 म्हयन्या नंतर म्हाका जायना म्हळ्यार हांव कोणालेक वच्चें तेतकून तुमी केन्नाय सांगता हो केन्नाय मागेल गिरायक कितें की म्हळ्यार त्या व्यक्ती वट्टू तुमी त्या रितीर एक संबंध दवरला तो आयल तुल्यान केन्ना आयल तुमी कसन जावका कित जावका घरा वच्चे ताका खाण दिवचकी ताका एक तान्नी पिवसूचकी हे उट्टू करता म्हणून कडेन तो 2 रुपया चड घेतले रे आडना म्हाका कितले आतिथ्य की आदर की इतलो गौरव करता हे गूण पळोवंक येनास पळय तो व्यक्ती 2 रुपया चड असल्यार वयके तुमगेलेगी येता देखून तुमी सांगता हो गिरायक मागेलेची आनी कितलेही ऑनलायन चाल जावो आनी कसने जावो हो म्हाका सोण घेवन वतना कित्याक की म्हळ्यार हे एक आत्मीयता हे एक गूण तुमगेले पळोवंक घेवन तो तुमगेले व्यापार करता आसा पयशे पळोवन व्यापार करतना तुगेले आशिल्ले ते गूण पळोवंक घेवन तुगेले व्यापार करता आसा तेतकून आमी सांगले गुणान श्रीमंत जाल्यार लोक ऑटोमॅटीक लेगी तुमी येतात तुमी तांगेले वचका म्हूण ना तुमगेले गूण पळोवंक घेवन तांनीची तुमगेले घेता आनी कसन की म्हळ्यार मार्केटींग तुमी करका म्हूण ना होची 10 कडेन सांगून येता मारे तागेले वच तो गेले कडेन फस्ट एक तुका कोल्ड ड्रिंक दिता म्हळ्यार तोची गांवभर प्रचार करता म्हळ्यार तो तितले गुणान बरो मारया थोडेची पयशे कमी जाल्यार वयकेची एडजस्ट करता म्हाका पयलीं तो सामान दिता 2 म्हयन्या नंतर वयकेची पयशे घेता म्हळ्यार इतले रितीचे सौकर्य म्हाका तो दिता आनी तर तागेले रेट चड तो पयले सांगता तागेले एक थोडे रेट चड मारया किंतु कसन की म्हळ्यार केन्ना गेल्यार तुगेले ऑर्डर की नाजाल्यार हे की केन्नाय तो तुका वेवस्था करून घेवन दिता ते गॅरंटी हांव दिता म्हूण घेवन तो सांगता सो अशी आमगेले तूं बरे गूण आसले म्हळ्यार खंयचेही जन आमगेले घेवन घेवन व्यापार करताची वेव्हार करताची आमगेले एक संबंध करून घेताची जर गुण बर ना तो व्हड पयशे केल्या उरताले रे एक उरलोचे ताका गोत ना मरे अशी सांगता तो गांवभर सांगता श्रीमंत आसा कोट्याधिपती असले कसन जालें मरे येद्रा मिळतना उलोवचें जायना वे ताका असले श्रीमंत उरून घेवन कसन प्रयोजन म्हूण घेवन तोची व्यक्ती सांगता आनी हे एकल्याक मात्र न्ही गांवभर सांगता तो कडेन एक श्रीमंत मरेया ताका तर न्यायालय दिसना आमी कोणेय दिसना अशी म्हूण घेवन गांवभर सांगता जर ते मरे इतलो व्हड व्यक्ती जाल्यार वयकेची मागेले साणपणांत हांव तागेले की कसकी तागेले बेंचमेट की क्लासमेट की कसकी आमी खेळ्ळे किंतु आज वयके उडगास दवरून घेवन मागेले बद्दल एक 2 उलयले न्ही हाजे किंता व्हड खुशी ताका खंयचें ना त्या निमित्तान कोणेही मनुष्यच पळय अनेक व्यक्तीले गूण पळयत विना कितले पयशे आसा कितले हे आसा पळयत तो पयशे कितले आसा हे बट केन्ना पर्यंत आसे पर्यंत मात्र पयशे खाली जाले वे नेक्स्ट डे तो ना तागेले विरुद्ध तो उलयता कडेन पयशे पर्यंत तागेले हे तेतकून आमी सांगचे की गुणा मागशी वचाची पयशे मागशी वच नाकाची तेतकून आमगेले लोकान वयकेची ते रामाले हे एक स्मितपूर्व भाशी नाजे अनेक गुण आसता गेले परंतु हे एक गुण तुम्ही सर्व लोकांना घेतले री तुमगेले जीवन वयकेची सुख रितीर जाता तदनंतर अनेक गुण कसन की म्हळ्यार बापसू लागी कशी व्यवहार कर का म्हणल्या घरान तूं आवसू बापूसू बायल चौडूव नाजाल्यार संबंधीक मस्त लोक आसाचे प्रत्येक लोका लागीं आमी दिवसाची उलोवचें पडटा नाजे कसने व्यवहार करचे पडटा कसकी नाना रितीचे संदर्भ एक येता तांगेले आमी कशी उलोवका म्हणले हे प्रभू रामचंद्र देवालेक आमी शिकका संदर्भ कशी की पळया की त्या दिकान कैकेयी सांगता की दशरथाक वनवासाक पेटोवका ती तिगेले आलोचन करता आसा की मागेल पुताक भरताक राज्याभिषेक जावका आनी रामाक वनवास जावका आनी हे कोण सांगीत दशरथान सांगका कित्याक म्हळ्यार तो रायू आनी दशरथान निर्धार केल्ले रामाक पट्टाभिषेक करका म्हणून आतां ते ओवर रूल म्हळ्यार ते चेंज करता जाल्यार ते निर्णय चेंज करता जाल्यार कोणाक अधिकार आसा
त्या राज्याची दशरथाक अधिकार असा. आता हरशी सांगल्यार जायना ताका हे कराम. त्यातकून तीण कसन केलें, त्यांनी एक प्रतिज्ञा कसन दिल्ले दशरथान कैकेयीक. त्या प्रतिज्ञे त्या हाजे उपयोग तिणे आत घेतले आणि त्या उपयोगान कसन केलें की म्हळ्यार की क्षत्रिय जावन घेवन आपल्या शब्दाचे उल्लंघन करचेक जायना. त्यातकून ते तिणे प्रयोग करून घेवन दशरथाक विवश केले की रामान वनवासा वचित असल एक संदर्भ तिने हाडूसून दिले. आता एक संदर्भ येता की खंच बापसून आपल्या ज्येष्ठ पुत्राक पट्टाभिषेक कर का म्हणून संकल्प केलाय. त्याची बापसून आपल्या ज्येष्ठ पुत्र रामचंद्राक वनवासा वच म्हणून त्याची तोंडान कशी सांगचे जाता. केन्ना तरी जातवे खंच बापसून तुका पट्टाभिषेक कर का म्हणून लेखला, त्याची बापसून खंच तोंडान रामा तू आता वनवासा वच रे म्हणून कशी सांगचे जाता. ताका एक मस्तेक आघात जालो. आता हे एक सायड बायलीले उत्तर ऐकू का कित्याक म्हळ्यार प्रतिज्ञे दिले, एक सायड पुताक हे विषय सांगका, किंतु ते कष्ट असल संदर्भ असताना हे एक संदर्भ असताना रामान कसन केले. रामाक विषय पावलो, अशी अशी जाता आसा, अशी अशी संदर्भ आयले. रामान डायरेक्ट वचून गेलो बापसूला गेलो, नमस्कार केलो आणि बापसूक समजले की हांव माता कैकेयीले कसन मनांत आसा त्या प्रमाण हांव चलता आणि हांव 14 वर्साक हांव वनवासाक वता. तू गेला अनुज्ञे घेवच्याक आयला हांव म्हणून घेनाय सांग. अर्थात दशरथान आनीकची विशयू रामालेगी प्रस्ताव केला ना. अर्थात बापसून आनीक पुत्तालेगी प्रस्ताव करचे किंता पहिलेची प्रभू रामचंद्र देवान समजून घेनू तो वनवासाक भायर सोला. खरे आवसून वैके सांगिल नाही, सांगिल कोणे भरताला आवसून सांगिले. त्या अवसूल वैकेची वचन पालन करून घेनू राम वनवासा गेलो. जर आमगेले परिस्थिती आशिल्ली असल्यार आम्ही कसन करता आशिल्ले, पयले केस घालून सोडता आशिल्ले. आत्ताचे कलियुगांत हे जाल्यार ते कशी जाता. कालीची मूर्त काण घेवन दिला, कालीची बापसून हे केले, हांव आतां केस घालून दिता, हांव ज्येष्ठ पुत्र हे ते म्हणून घेनू आमी तगाद चाल करता आशिल्ले. रामान तशी केलें वे, रामान तशी कांय केलें ना. उरो आवसूचेरी हे केलें वे, द्वेश तेही केला उरो. कोणाल किती री ती आवसू प्रयत्न करता आसा, भरत त्या भावा वयर तरी द्वेश केलें वे. तुका एकदा यो 14 वर्ष जावो कडेर तुका दाखयता खंय तरी सांगलें वे. आमगेलांत ते उरता उरो 14 वर्ष जावो कडेर आसूं तुका म्हणून घेनू आमी हे उडगास दवरून घेताची. हे आमगेले कलियुगांत तूं आमगेले विचारधार. बट रामाल विचारधार तशी नाशिल्ले. आईल नंतर वैके आवसूक तितले गौरव दिले. त्या न्हयशीची वनवासांत असतानाचे भरताक सांगले, मारया मागेल जागेर तुचीची हे अयोध्या तू चलूसून वच म्हणून घेवन वैकेचे आयकलं. म्हणजे इतल्या भावाचेर वैकेची असल संदर्भ असल्यार वैकेची खंयचे रितीर वैकेची द्वेष दाखयल ना, आवसू बद्दल द्वेष दाखयल ना आणि बापसून सांगचिंता पहिलेची कार्य करूसून दाखयले. त्यातकून आमी केन्नाय सांगताची की सांगून कर नाशिलो तो अधम म्हणून, आणि सांगून करतालो तो मध्यम, आणि सांग नाशी करतालो तो उत्तम. त्यातकून आमगेल राम पुरुषोत्तम म्हणून घेनू ताका त्या रितीरी आमी सांगताची. केलो पण तसाच आमी सांगताची चरडा हे कर रे कर रे कर रे, सांजे जाल्यार वैके करना. आवस बापूस 10 पंत सांगता मरे हे कर रे म्हणून घेन, सांजे जाल्यार रात्री जाल्यार वैकेची काम करना. आणि केलो लोक असाची सांगिल नंतर करचे, ताजे पहिले येद्रा दिसल्यार वैके करनाचे. आवस बापसून सांगका सांगिल नंतर कडेरी त्यांनी कार्यप्रवृत्त जाताचे. येद्रा दिसतासाच बट करतानाच. अवसूल म्हळ्यार अवसूक बापसूक गोत आसा मागेल पुत्तान हे काम कर का म्हणून घेन, बट तो काय करना. आवस बापसून सांग का तद नंतर त्यांनी काम करताचे. केलो लोक सांगून वैके करनाचे. सो तांकां अधम आणि मध्यम म्हणून सांगले. केलो लोक असाचे सांगचे किंता पहिले मागेला बापसूल मना कसन आसा, मागेल अवसूल मनांत कसन आसा, तिगेल विचार कसन आसा, त्या प्रमाणे त्यांनी चोलून घेनू औस बापसूक एक बरेच एक जीवन दितात. तसल चवडू उत्तम चवडू म्हणून सांगताची. जर तुम्ही उत्तम जावका जाल्यार रामाल हे गुण वैकेची तुम्ही परिपालन करका, तेन्नाची हे एक गुणाभिराम म्हणले जप केंद्राक हे सार्थक जाता. एक 2 गुण आमी आतां करता आसात, किंतु हे विरळ जाता आसा.
आताच्या कलियुगांतू नाना रितीचे तगादे कोर्ट हायकोर्टही चढ जाता असाची केसही चढ जाता असाची सो कसन आता कमी करका कसन चढ करका हे कोणाक कळनाशी जावन बसल्या इतले रिती जाता असा हां तगाद आनी उरता बट आतां मस्त विपरीत रितीरी मस्त रितीर हे जाता असा मुखारी देवान हे करका कलियुग चढ शिकचेची कलियुगांतू शिकचे काय कमी ना शिक्ष चढ जी आता जाता असा त्या निमित्तान हे जप केंद्राक गुणाभिराम हांगा संबोधन केल्लें आसा हे एक रामाले एक 2 गुण तुमगेले जरा प्रस्तुत केलो लोकांक दिसता देवाक कसन एक करचेक शक्ती आसा एक म्हळ्यार केलो सान चेवडू विचारताची बापा देव खंय आसा रे म्हणून आमकां खंय उतर दिवचें जातवे बापा देव म्हाका एकल्याक पळयत आसा की उठूला कशी देव कोणा पळयत आसा विचार देव कसन करेत की एक सान चेवडू विचारताच केलो पण आमकां उत्तर दिवचें जायना मरे ह्या चेवडूंक कसं उत्तर दिवचें मारे या असल तरेचे एक संदर्भ चेवडू एकदा हाण सोडताची सो एक पंता अशीची राय्यान कसन केलें की म्हळ्यार एक व्यक्तीक आपेले तो एक पुरोहित वैदिक म्हणून तुम्ही हे करचे आसा तो ताका आपूण ताण कसन विचारलें की म्हळ्यार देव खंय आसा एक सांग दुसरो देव खंय पळयत आसा कशी पळयत आसा कित करता आसा हे एक सांग तिसरें कसन म्हळ्यार देव कसन करचेक शक्ती आसता गेले की देव कसन करचे जाता म्हणून न्हू देवान कसन करेत म्हणून न्हू अशी एक 3 प्रश्न विचारले हे तिनी प्रश्नाक समाधानकारक जावले तसं उत्तर दिव का म्हणटना कडेरी राय्यान 1 महिने टायम दित तुका 1 महिने आलोचन करून न्हू हे 3 प्रश्नाक तूं म्हाका उत्तर दिव का म्हणून न्हू ताणें सांगलें तो व्यक्ती कडेरी घरा वता मस्त आलोचन करता 10 दिवस जाले 15 दिवस जाले कशी उत्तर दिवचें म्हणून न्हू ताका कळतना राय्याले कशी उत्तर दिवचें कितें करचें सो हे एक संदर्भ तागेल चेडू पळयता तागेल चेल्ल पळयता चेल्ल पळोवंक न्हू बापा कसन जालें ना राय्यान अशी 3 प्रश्न विचारले देव खंय आसा देव कशी पळयत आसा आनी देव कसन करेत म्हणून अशी ताणें 3 प्रश्न घाले म्हाका आनी 1 महिन्या भितर उत्तर दिव का तंतू 15 दिवस जावन गेले आतां हांव कसन करचें काही टेन्शन घेनाका इतलें न्ही आराम उत्तर दिवया म्हणून न्हू चेल्यान सांगलें म्हणून न्हू आनी 15 दिवस जावो तदनंतर वचया म्हणून सांगू न्हू कडेरी 1 महिने जाता 1 महिने जाल्या नंतर त्या रायल आस्थाना वताना चेरडाक वैकेची घेवन वता तो मनुष्य तेन्ना ते राय विचारता मागेल 3 प्रश्नाक उत्तर मेळ्ळें म्हण तुगेल 3 प्रश्नाक उत्तर हांव न्ही मागेल चल्लो दिता म्हणून न्हू ताणें सांगून घेवन तो जारुसून घेतलो मागेल चल्लो दिता हांव न्ही मागेल चल्लो दिता म्हणून सांगूसून चेल्ल्याक वपसून दिलें कडे राय्यान वापस विचारलें हे पळय मागेल 3 प्रश्न आसा एक कसन की म्हळ्यार देव खंय आसा म्हणून विचारलें आनी देवा कशी आमी पळोवचें कसन करेत कशी दिसता तो म्हणून अशी न्ही प्रश्न विचारतना राय्याक सांगलें म्हाका थोडें दूद हाण दी हांव तुका सांगता म्हळ्यार कडेर ताणें राजभट तांकां सांगलें अरे त्या चेरडाक दूद हाण दी 1 ग्लास दूद हाण दी म्हणून कडेरी ते दूद हाण दिले नंतर तो चेल्ल कसन करता की म्हळ्यार त्या दुदान तो बोट घालून फिरत बसता दूद अशी फिरत बसताना कडेरी त्या राय्यान विचारलें कसन करतास मारे तूं ना हांव तंतू लोणी येतास की लोणी आस की पळयत आसा म्हणून सांगता त्या दुदान तूं लोणी आस की पळयत आसा पळयत आसा म्हणून विचारता तेन्ना राय्यान सांगलें अरे आता दुदांत लोणी आसा बट अशी बोट फिरले लोणी येना पयलीं दूद हूण करका हूण कोण जाले नंतर कडे ते मेणे घालका थंड जाता कडे मेणे घालका कडे ते धंय जाता धंय जाले नंतर ते घांटूका घांटी नंतर कडेरी लोणी येता नवनीत येता अर्थात दुदांतू ते नवनीत आसा म्हणून ताणें राय्यान सांगलें तेन्ना तुगे पयले प्रश्नाक उत्तर हेची म्हणून सांगता कशी मारया पळय देव वैके आसा किंतु डायरेक्ट हे केल्यार जायना ताका कसन करका की म्हळ्यार नित्य तूं देवाले भक्ती करका नित्य देवाल पूज करका नित्य तूं देवाल उपासन करका अशी करत गेले नंतर
कडेर तुका देव मेळता म्हणजे न्हू त्या व्यक्तीनं त्या चेल्यान उत्तर दिलं. हा तेन्ना ताका दिसलें रायन हें योग्य उत्तर दिलें हाणें. हरशी काय देवाक हें करचें जायना. देव थंय विराजीत जाल्लो आसा, देव प्रतिश्ठीत जाल्लो म्हण कुडना देव आमकां उटून दिता म्हूण ना. देव केन्नाही मनशाले भावन पळयता. तातून भावग्राही जनार्दन म्हणून सांगले. मनशाले भावन पळोवंक गेलो तागे सर्वही भावन ग्रहण करता विना तो कसन वस्तू समर्पण केल्या ते तो पळोवंक घेना. आमगेले कसन की म्हळ्यार की ताणें 1 किलो दवरल्यार हांव 2 किलो दवरता. केलो पंता अरे ताण कितले दवरले? ताण 1 किलो दवरले, हांव 2 किलो फ्रुट्स दवरता. आनी कितले दवरले? ताण अडेज हांव 4 किलो दवरता. म्हळ्यार कोणाक तुमी हें करता आसाची? देवाक न्ही. तुमगेले तुम्ही हें करून घेता आसा ना. देवा संप्रीत करतानाची तुम्ही तुमगेर होडपण दाखयता आसाची. तागे किंता हांव चड दवरले देवाक ना. देव हें पळयना. तू चड दवरले की कमी दवरले की देव हें पळयना. तेतून देव कसं पळयत की म्हळ्यार तू ते एप्पल दवरताना ना तू 1 किलो एप्पल दवरताना तू दवरताना मागेर बद्दल भावन कसन दवरले ते पळयत विना कितले दवरले ते पळयना. तेतून सांगताना भावग्राही जनार्दन मनुष्याले भावन ग्रहण करता विना ते फल ग्रहण करना. आम्ही आता कसं नाही दवरता आसाची तागेल किंता चड दवरल्या म्हणून आम्ही दवरता आसा विना भावन खंय आसा तागेले विचारांत आसा. देवाल विचारांत ना. देवा मागेले की कमी आसा, मागेले तितली शक्ती ना. यथानुशक्ती हांवें तुगेले यद्राक फल हांव समर्पण करता आसा तू स्विकारी म्हणून हें भावन ना. तागे किंता चड दवरल्या मुळे कितें रे आमी हें करतात तेन्ना ते फलही स्वीकारना तुगे भावन वैकेची स्वीकारना. अशी असताना देव कशी मिळत की म्हणारी आम्ही कशी भक्ती दवरताची, कशी देवाक आम्ही प्रीती करताची, कशी आम्ही देवाल बद्दल उपासन करताची ह्याची मथन. दूध पूर्ण करका, थंड जावका, मेणे घालका, धंय जावका, धंय मथन करका, कडे नवनीत येता एकदम काय या ना. तशीची देव जाल्यार मेळका जाल्यार आमकां भक्ती करका, भजन करका, प्रीती करका, उपासन करका, नित्य आराधन करका. तदनंतर आमकां ताजे भितर आशिल्लो तसलो तो देव आमकां अनुग्रह करता. हे पयले प्रश्नाक उत्तर दिलें. दुसरो प्रश्न देव खंय आसा मारे, देव कोणा पळयत आसा, कशी पळयत आसा म्हणटना ताणें विचारलें एक कॅन्डल हाण दी म्हणटणें. एक कसने तरी कॅन्डल हाण दी म्हणटना ताणें एक दीव लायलो. दीव लायतना ते रायाक ताणें प्रश्न विचारले खंयचे सायडा दीव दिसतास तुका म्हणून. खंयचे वाटेंतल्यान तुका दीव दिसता, ह्या सायडा दिसता की त्या सायडा दिसता की खंयच्या सायडांतल्यान दीव दिसता. ना मरे म्हाका उठूतल्यान युनिफॉर्म म्हाका दीव दिसता आसा म्हणून ताणें सांगलें. कसन ते दिपाचे ज्योती आसा ते एक सायड आसा वे रायट सायडाक आसा, लेफ्ट सायडाक आसा, अप आसा, डावन आसा, कशें आसता तें उठू कडेन एक रितीन प्रज्वलित जावन न्हू प्रकाश दिता. तुगेले दुसरे प्रश्नाक उत्तर आहे देव खंय पळयत आसा. तो उठू समयाचेर उठू दिकातल्यान उठू व्यक्तीचेर वैकेची तागेले नदर आसा. खाली एक व्यक्तीचेर आनेक व्यक्तीचेर ना, प्रत्येक व्यक्तीचेर वैकेची देवाल नदर आसा म्हणून न्हू ताका सांगलें. अडना ताका समाधान जालें. मागीर द्वितीय प्रश्नाकय बरें उत्तर मेळ्ळें. ताका तर तृतीय प्रश्नाचे प्रश्न आयलो देव कसन करची शक्ती आसा, देव कसन करेत म्हणून. तेन्ना हे प्रश्नाक उत्तर दिवका जाल्यार राया तूं सकल येवका आनी हांव वयर वचका म्हणून सांगता. मागीर तृतीय प्रश्नाक उत्तर दिवका जाल्यार तुवें सकल येवका आनी हांव वयर चडका म्हणून सांग. जायत म्हणटना रायू तागेले आसनार बशिलो, तागेले राजपिठाचेर बशिलो, उठून गेनू सकल येवन रपता आनी तो चल्लो ते राजपिठाचेर तो वचून आसीन जाता. कडेरी तो चल्ल सांगता पळय देव कसन करता की म्हळ्यार रायाक सकल वैके पावसूचे जाता आनी सकल आशिल्ल्या मनशाक राय वैके करूसूचे जाता. सो देव कसन करता की म्हळ्यार तो गरीब आशिल्ल्या व्यक्तीक श्रीमंत वैके करचेक जाता आनी श्रीमंत आशिल्ल्या व्यक्तीक गरीब वैके करचें जाता. सो हे कोणाचेर आसा उठू देवाचेर खेळ. आमी कसन कर्म करताची, कशी आमी उपासन करताची हे उठूची ताजेर निर्भर आसा. श्रीमंतकी ना गरीब तनकी हे उठूची आमगेल खंयची जन्माच्या कर्मानच आमकां मेळिल्ले. कोणाल की हे जन्मांत आमकां मेळिल्ले ना मरे आमकां कसले कसले जन्म मेळ्ळे म्हणून केलो लोकांक दिसता
किंतु ह्या उठूची पूर्वजन्मांतू आम्ही कसकी एक केलेल्या कर्माचेची फल आम्ही आता भोगतासाच विना हा कसण्याची आमका देवानच हे केलं म्हणणे कसकी आमकां गोत ना. आता पूर्वजन्मांत कसन जालें हे देवा एक गोतस विना हा आमकांही हाका सांगचेक जायना. तेतकून हाका सर्व ही कारण कोण की कारणीभूत म्हळ्यार देव तो कसनय करचेक शक्य आसा. तागेले खंयचे रितीरी ही सामर्थ्य आसा. अणू जावचेकय जाता, व्होड जावचेकय जाता. मस्त रितीचे देवाले एक वैभव आसा, गुण आसा. तेतकून त्या चरडान उत्तर सलकुडाना रायाक संतोष जाले आनी तागेलें उत्तर आयकून घेवन ताका बहुमानांनी दिवन घेवन ताका सत्कार केले. सो अशी देव कसनय करचेक शक्य आसा. खंयचे रितीर वैकेच आज ही नायकीन कट्टे लोक 84 कशी तुमगेलें जीवन आशिल्लें आनी 2024 हे 40 वर्सांतू तुमी जर अवलोकन केल्यार तुमकां एक खाणा जेवण 84 आमकां गोत आसा. प्रिय गुरुवर्य स्वामेल काल त्याची कालांत आयले एक घास जेवण करचे वैकेची कितलेक त्रास घेवक आशिल्ले, कितलेक कश्ट घेवक आशिल्ले आनी एक चेडूं दोन चेडूं न्ही तेन्ना 7-8 चेडूवांक पोसक आशिल्ले, तांकां कुट्टू लोकांक संस्कार दिवक आशिल्ले, तांकां कुट्टू लोकांक रक्षण करक आशिल्ले. तसल तरेचे एक दिवसांत हे करता एक कुटुंबांत एक घरांत 10-15 जण राबता आशिल्ले. एक घरांत 10-15 जण राबता आशिल्ले. किंतु आज 40 वर्सां नंतर त्याची 15 लोकांक 15 घर जाल्लें आसा. म्हळ्यार इतलेक वैभव देवान आज उट्टू लोकांक दिल्लो आसा. म्हळ्यार त्या रितीचे एक श्रीमंतीक की नाजाल्यार एक ज्ञान की देवान अनुग्रह केले. किंतु एक म्हळ्यार खंयचे देवान आमकां बरें केलें त्या देवाक मात्र एक विसरचेक वच नाकाचे. ते खंयचे गांवांत तुमी जन्म घेतले तसल ते गांवांक विसर नाकाचे. सो हे दोनूय तुमी केन्नाही लक्षांत दवर घेवक. आज मस्त लोक बेंगलोर गेले ना दुबय गेले आनी खंयकी गेले. किंतु केन्नाही हे जन्मभूमी आनी जननी हे केन्नाही विसरनाशी उरका. आनी नायकीन कट्टे लोक हे हांतूची विशेष जावन काळजी घेतालेच. कित्याक आमी आमगेलेच मोकामांत पळयले दुबयतल्यान वयके लोक आयले, बेंगलोरतल्यान वयके लोक आयले, आसपासतल्यान लोक आयिल्ले जाल्लेची त्या न्हयशीची आपणेले गांवचे प्रेम आपले गांवचे देव म्हणले हाजेन मस्त लोक हांगा घेवन गेन तांणी सेवा समर्पण केल्लें आसा. हे शाश्वत जावन घेवन निरंतर जावन असल विचारधारा आमगेले चौडवांत येवची तशी प्रभू रामचंद्र देवान अनुग्रह करका म्हणून ह्या संदर्भार आमी आशीर्वाद करताची. आनी तो आयच्या सभा कार्यक्रमा निमित्तान अनेक भावीक लोक हांगा उपस्थिती उरून घेवन सर्व लोकांना आयच्या दिवसाक स्वाम्याक स्वागत केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची. देव सगळ्यांक बरं घडोवो. तुमगेल्या घरांतू तुमी करता आसले उद्योग वेवसायांतू आमगेले लक्ष्मी व्यंकटरमण देवस्थानांतू तशीच आमगेले हे गांवांतू नायकीन कट्टे गांवांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाचे आमी मंगल घडयताची. श्री कृष्णार्पणमस्तु.